मित्रांनो, एक साधा प्रश्न आहे. 1 किलो लोखंडाची किंमत जवळपास किती असेल? 70 किंवा 80 रुपये किलो, जास्तीत जास्त 100 रुपये किलो. पण तेच लोखंड जर कारखान्यात नेऊन त्याची सुई बनवली तर त्याची किंमत किती होईल? ती हजारोंमध्ये जाईल. आणि त्याच लोखंडापासून जर घड्याळाचे बारीक काटे बनवले तर त्याची किंमत लाखोंमध्ये पोचते. आता विचार करा, लोखंड तेच होतं, त्याचं वजन तेच होतं, त्याचा रंगही तोच होता, मग किंमत का बदलली? कारण त्याने स्वतःवर काम करून घेतलं. त्याने उष्णता सहन केली, हातोड्याचे घाव सहन केले, दाब सहन केला आणि स्वतःला एक नवीन रूपात घडवून घेतलं. मित्रांनो, आयुष्यातही अगदी असंच असतं. जो माणूस संघर्षापासून पडतो तो जिथे आहे तिथेच राहतो. पण जो माणूस अडचणींना सामोरा जातो, जो अपयश पचवतो, जो टीका ऐकतो, जो स्वतःला रोज थोडं थोडं सुधारत राहतो, त्याची किंमत दिवसेंदिवस वाढत जाते. आज तुम्ही ज्या समस्येतून जात आहात, कदाचित ती समस्या तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर ती तुम्हाला मजबूत बनवण्यासाठी आली असेल. कारण हिऱ्याची किंमत त्याच्या चमकण्यामुळे नसते, तर त्याने सहन केलेल्या प्रचंड दाबामुळे असते. सोनं सुंदर दिसतं, पण त्याआधी ते भट्टीत तपलेलं असतं. आणि तसंच मोठी माणसं यशस्वी दिसतात, पण त्याआधी त्यांनी असंख्य अपयश पचवलेली असतात. आज अनेक लोक म्हणतात, माझ्या आयुष्यात खूप तणाव आहे, खूप अडचणी आहेत, माझ्याच वाट्याला हे सगळं का, असं म्हणत असतात. पण कदाचित हीच ती प्रक्रिया आहे जी तुम्हाला सामान्य माणसापासून असामान्य बनवत असते. लक्षात ठेवा, समुद्राच्या किनाऱ्यावर उभं राहिलेलं जहाज सर्वात जास्त सुरक्षित असतं. पण जहाज बनवलं जातं ते किनाऱ्यावर उभं राहण्यासाठी नाही, तर वादळांना सामोरे जाण्यासाठी. त्याचप्रमाणे तुम्ही फक्त आरामात जगण्यासाठी जन्माला आलेले नाही. तुमच्यामध्ये काहीतरी मोठं करण्याची क्षमता आहे. पण ती क्षमता बाहेर यायला तुम्हाला स्वतःला घडवावं लागेल. तुमच्या सवयी बदलाव्या लागतील, तुमचे विचार बदलावे लागतील, तुमचं रुटीन बदलावं लागेल. कारण जर तुम्ही रोज तेच करत राहिलात तर उद्या तुम्हालाही तेच परिणाम मिळतील. बदल हवा असेल तर स्वतःला बदलावं लागेल. तक्रारी सोडा, सबबी सोडा आणि स्वतःवर काम सुरू करा. दररोज थोडंसं शिका, दररोज थोडंसं सुधारा, दररोज कालपेक्षा चांगलं बनण्याचा प्रयत्न करा. सुरुवात लहान असेल पण परिणाम मोठे असतील. आणि एक दिवस असा येईल, जे लोक आज तुमच्याकडे दुर्लक्ष करतात तेच लोक उद्या तुमचं यशाचे उदाहरणं देतील. मित्रांनो, तणावाला शत्रू समजू नका. त्याचा योग्य उपयोग केला तर तोच तणाव तुमची ताकद बनेल. संघर्षाला शिक्षा समजू नका, तो तुमच्यात आयुष्यात आलेला शिक्षक आहे. आणि लक्षात ठेवा, लोखंडाची किंमत त्याच्या वजनामुळे वाढत नाही, तर त्याने सहन केलेल्या प्रक्रियेमुळे वाढते. त्यामुळे परिस्थिती किती कठीण आहे याकडे लक्ष देऊ नका, तर ती तुम्हाला किती मजबूत बनवते याकडे लक्ष द्या. स्वतःला घडवा, स्वतःला शार्प करा, स्वतःवर विश्वास ठेवा. कारण सामान्य राहणं सोपं असतं, पण स्वतःला घडवून असामान्य बनणं हीच खरी यशाची वाट असते. धन्यवाद.